अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला उद्यापन आहे. खूप जण केंद्रामध्ये मठामध्ये उद्यापन करणार आहे किंवा मठामध्ये भंडारा असेल, प्रसाद असेल, जेवण असेल. तर उद्यापनाचं जेवण 7 दिवसीय आपण गुरुचरित्र पारायण जर केलं आणि तसं उद्यापनाचं जेवण आपण केंद्रामध्ये मठामध्ये जेवण करू शकतो का, ते करावं का, आणि ती पोथी घरी गेल्यानंतर काय करायचं, कुठे ठेवायची, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या व्यक्तीप्रमाणे सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण केलं. पण आता गुरुचरित्र पारायण करण्यानंतर आशीर्वाद देण्यासाठी दत्त महाराज तत्पर आहे. महाराजांना आवडतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हटलं की महाराज तक्षण येत असतात. स्मर्तगामी म्हणजे आपण जर महाराजांचं चिंतन केलं तर महाराज येत असतात. मग तुम्ही एवढं 7 दिवस गुरुचरित्र पारायण केलं, 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन केलं, 7 दिवस परान्न खाल्लं नाही, 7 दिवस एका वेळेस तुम्ही त्या मठामध्ये केंद्रामध्ये गेला, जेव्हा फळ द्यायची वेळ येते. आजचा आपण परान्नाचा व्हिडिओ बघितला, आपण परान्नाचा कथा वाचली. तर मग सगळ्यांना एकच गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही एवढं गुरुचरित्र पारायण करता, त्या पोथीला घरी नैवेद्य दाखवला पाहिजे. आपला गुरुवारचा उपास असतो, विचार करा. सत्यनारायण पूजनचा उपास आहे, तुम्हाला लक्ष्मी देवीचा उपास आहे, देवीचा उपास, सत्यनारायण भगवानचा उपास, दत्त महाराजांचा उपास, हे सगळे तिन्ही उपास एकदाच आलेले. मग तुम्ही सगळ्यांची केलेली सेवा आहे ही पर्वणी जर तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा असा भंडाऱ्यामध्ये जर तुम्ही जेवले तर ते जे पुण्य आहे तुमचं, पुण्य पूर्ण जातं. तुम्ही म्हणणार दादा महाराजांचंच आहे. महाराजांचं आहे, पण फक्त शिऱ्याचा प्रसाद, सत्यदत्त पूजन. शिऱ्याचा प्रसाद कोणता? तो पण सत्यदत्त पूजनाचा प्रसाद आहे. लक्षात घ्या, मी जे बोलतोय त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ आहे. खूप जण म्हणतात दादा आम्ही 10 वर्षापासून सेवा करतो, पण तुम्ही असा भंडाराचा प्रसाद खाल्ल्यानंतर केलेली सेवा सगळी स्वाहा होऊन जाते. काय राहतं आपल्या जवळ, झोलीत काय राहतं आपल्या? म्हणून आपण त्या झोळीमध्ये काही राहत नाही. मग काय करायचं अशा वेळेस, आपण आपल्या घरी, केंद्रामध्ये, मठामध्ये जर काही प्रसाद होत असेल तर तुम्ही तिथं जेवू नका. साधा साखरेचा प्रसाद घ्या, शिऱ्याचा प्रसाद घ्या, आणि तो प्रसाद घेऊन काय करायचं, आपल्या घरी यायचं. तिथं सरळ नाही म्हणा, तुम्ही सरळ नाही म्हणा. तुम्ही म्हणा नाही बाबा आम्ही नाही घेत प्रसाद, आम्ही आमच्या घरी करू, कारण महाराज आमचे उपाशी, हा शब्द तुम्ही वापरा. पण महाराज खरंच उपाशी आहे ना. तुम्ही म्हणणार कस काय? ती जी पोथी तुम्ही केंद्रामध्ये, मठामध्ये जी पोथी ठेवणार आहे, त्या पोथीला सामूहिक नैवेद्य होईल 5 तारखेला. सामूहिक नैवेद्य झालं तर ती पोथी तुम्ही घेऊन यायची घरी. शिऱ्याचा प्रसाद घ्या, ती पोथी घ्या, तुमचं चौरंग घ्या, सगळं घ्या. ते घेतल्यानंतर घरी यायचं. कोणाच्याही घरी जायचं नाही. लक्षात ठेवा, 7 दिवसाची केलेली सेवा त्या माणसाला फ्री मध्ये भेटून जाईल. लोक म्हणतील पाणी घ्या, जेवण घ्या, नाश्ता घ्या. नाही, दत्त महाराजांचा जयंतीचा उपास असतो, तो एकादशी सारखा उपास असतो, आणि एकादशीचा सारखा उपास 4 तारखेचा उपास आहे, तो आपल्याला 5 तारखेला तो आपल्या घरी सोडायचा आहे. कोणी असो, मी पण घरी सोडतो. मला भरपूर 4-5 केंद्रामधून निमंत्रण आलेलं आहे. मला 2-4 मठामधून निमंत्रण आलेले, 2-4 मंदिरामधून निमंत्रण आलेले. जो दत्त मंदिर आहे निमंत्रण आले, दादा प्रसाद घ्यायला या. नाही, कारण आपले महाराज उपाशी, हे लक्षात ठेवा. आपली पोथी म्हणजे आपले महाराज आहे. लक्षात ठेवा, ती पोथी म्हणजे आपल्यासाठी महाराज आहे. माझ्यासाठी तर महाराज आहे बाबा. पोथी म्हणजे माझ्यासाठी महाराज आहे, दत्त महाराज आहे माझ्यासाठी. महाराज फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये किंवा गंगापूरमध्ये किंवा अक्कलकोटमध्ये, महाराज पोथीमध्ये, तो ग्रंथ म्हणजे माझ्यासाठी महाराज आहे. अक्षरशः डोळ्यातून पाणी होतो. महाराज जेव्हा जाता गाणगापूरमध्ये, अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं.
जीव आहे माझ्यासाठी, पोथी म्हणजे जीव आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. पोथी असं कुठं टाकू नका देऊ. तर तिथं केंद्रामध्ये मठामध्ये काही जर भंडारा होत असेल तर तुम्ही सरळ नाही म्हणा, नाही म्हणत आम्ही नाही, प्रसाद नाही घेणार, शिऱ्याचा प्रसाद घ्या, साखरेचा प्रसाद घ्या, ती पोथी घ्या आणि 5 तारखेला सरळ आपल्या घरी यायचं. सरळ आपल्या घरी या. आपल्या घरी आल्यानंतर ते पोथीचं ऑप्शन करायचं. महाराज तुमच्या घरी येत आहे ना, दत्त महाराज पोथी स्वरूपात, पोथी स्वरूपात दत्त महाराज तुमच्या घरी येतात. तुम्हाला हे चुकीचं मी जे बोलतोय तुम्हाला वेड्यात वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल काही सांगता, पण ते करून बघा, मनातून अंतःकरणातून पाहिजे. महाराज जसे दिवाळीच्या सणाला 8 वेळा 8 जणांच्या घरी गेले, 7 जणांच्या घरी गेले आणि 8व्या स्थानी गाणगापूरला होते, तसं पोथीच्या स्वरूपात महाराज आपल्या घरी आपण आणतोय. महाराजांचं पहिले ऑप्शन करायचं. 5 तारखेला पहिले ऑप्शन करा महाराजांचं, पोथीचं ऑप्शन करा. पोथी चांगल्या ठिकाणी ठेवा. पोथी ठेवल्यानंतर केंद्रात मठात प्रसाद घ्यायचा नाही कोणता, फक्त शिऱ्याचा प्रसाद घ्या आणि घरी या. घरी आल्यानंतर पोथीला नैवेद्य दाखवायचा, वरण भात भाजी पोळी, घेवड्याची भाजी. तुम्ही म्हणणार मग केंद्रात जाऊन आम्ही करतो. तुम्ही 5 तारखेला सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत उद्यापन करू शकता. बस, अजून काय, अजून काय सांगा तुम्हाला. सकाळी 5 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत उद्यापन करू शकता. पण असं नाहीये की तुम्ही जेवण करून घेणार आणि महाराजांना उपाशीच ठेवणार, नाही, तसं करायचं नाही. त्या दिवशी 5 तारखेला शुक्रवारी तो दिवस महत्वाचा आहे, कारण की आपल्याला देवीचा उपास आहे, सगळ्यांना सत्यनारायण पूजनाचा उपास आहे, दत्त महाराजांचा उपास आहे. तो उपास आपल्या घरामध्ये तुम्ही म्हणणार दादा मग केंद्रात जायचं, तुमचं 4 तारखेला वाचन होतं. 5 तारखेला तुम्ही सकाळी आपल्या घरी वरण भात भाजी पोळी सगळं करा. कांदा लसूण टाकायचा नाही, कांदा लसूण टाकायचा नाही, लक्षात ठेवा. कांदा लसूण न टाकता महाराजांना घेवड्याची भाजी वरण भात भाजी पोळी सगळं करा. ते केल्यानंतर पोथीला आहे 5 तारखेला केंद्रातून पोथी आणली, मठातून पोथी आणली, ती पोथी घ्या. पोथी आणल्याशिवाय घरी येऊ नका, नाही तर प्रसाद घेतला चालले घरी. ती पोथी तुम्हाला त्या दिवशी देऊन टाकते. ते 5 तारखेला सगळेजण, केंद्र असेल मठ असेल, 5 तारखेला तुम्हाला पोथी देऊन टाकता. आपली नावाची पोथी घरी आणायची, पोथीला ऑप्शन करायचं. ऑप्शन केल्यानंतर पोथीला नैवेद्य दाखवायचा, वरण भात भाजी पोळी. आपल्या घरामध्ये कुलदेवता असतात, देवी असेल खंडोबा असेल, आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवा. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्या. ब्राह्मण नाही भेटले तर मी माझा नंबर देईल, तुम्ही मला संकल्प करून दक्षिणा असेल ती पाठवू शकता तुमच्या इच्छेनुसार. तुम्ही पाठवली दक्षिणा असेल ते माझ्या इथं जे महादेवाचं मंदिर चालू आहे त्या बांधकामाला, त्या साहित्याला ते पैसे मी वापरणार आहे, आणि गाणगापूरमध्ये अन्नदान आहे तिथे ते पैसे वापरणार आहे. अशा पद्धतीने शिदा दक्षिणा ब्राह्मणाला द्या. नंतर दर्शन घ्यायचं महाराजांचं, आपण प्रसाद घ्यायचा. आपला उपवास आहे तो घरीच सोडायचा. पहिले महाराजांना जीव घालायचं, नंतर आपण जेवायचं. ती तृप्ती आणि ते आनंद ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही. मला तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा की दादा आम्ही 5 तारखेला सांगितल्याप्रमाणे घरी महाराजांना पहिले जीव घातलं. आणि महाराजांना जीव घालायचं म्हणजे काय, ते पोथीला नैवेद्य दाखवा. तुम्ही म्हणणार आम्ही सामूहिक नैवेद्य दाखवला पोथीला, हा ठीक आहे ना, केंद्रामध्ये मठामध्ये सामूहिक दाखवता, पण ते शिऱ्याचा प्रसाद आणि पोथी घेऊन घरी या. घरी आपल्या देवाला नैवेद्य दाखवा, आपल्या आई वडिलांचा असेल घरी असेल सगळ्यांनी मिळून नैवेद्य असेल तो प्रसाद असेल तो सगळ्यांनी खा, तुम्हाला आनंद निर्माण होईल. नाही काय काय जण काय करता, केंद्रातच जेवण करून घेते, मग घरी देव उपास, देवाला पण नैवेद्य नाही, घरी महाराजांना पोथीला नैवेद्य नाही. असं चुकीचं काम करू नका, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि शास्त्रानुसार असं चालत नाही, शास्त्रानुसार चालत नाही. गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे, गुरुचरित्राची पोथी वाचा. म्हणजे मी माझं स्वतःच सांगत नाही, गुरुचरित्राची पोथी वाचा, सगळ्यात शेवटचा अवतार नाही का अध्याय वाचा. गुरुचरित्र 7 दिवसाचं कसं करायचं त्यात दिलेलं आहे. 7 दिवसाचं पारायण असं करायचं, नंतर सवाष्ण ब्राह्मण जीव घालायचं. हे केल्यानंतर पारायणाचं उद्यापन होत असतं. नाही तर पोथीमध्ये दिलं असतं केंद्रामध्ये जेवण करा, मठामध्ये जेवण करा, नाही दिलं. त्यांचं म्हणणं काय, आपल्या घरी घर सामूहिक जरी तुम्ही वाचत असणार, सामूहिक वाचलं तर पण तुम्ही घरीच येता ना शेवटी. कारण केंद्रामध्ये बसता 8 दिवस, मठामध्ये 8 दिवस बसतो का आपण, नाही, घरी येतो, आंघोळ करतो, जेवण करतो, प्रसाद घेतो, परत केंद्रात जातो. तसंच ती पोथी आहे, ती पोथी घरी आणावी, पोथीला नैवेद्य आरती करावी, आणि नंतर पोथीला नैवेद्य आरती नंतर आपण प्रसाद घ्यावा.
सगळ्यांनी घरात प्रसाद घ्यावा. हे तुम्ही 5 तारखेला सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही नैवेद्य आरती करू शकता. तितक्या वेळ तुम्हाला उपाशी राहावं लागेल, हे लक्षात ठेवा. महाराज जेवल्याशिवाय तुम्ही जेवायचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून सकाळीच नैवेद्य आरती पोथीला करून घ्यायचं बस. कारण सकाळी 10 वाजता कोणताही केंद्र असेल, मठ असेल, सकाळी 10 वाजताच सत्यदत्त पूजन होऊन प्रसाद वाटप होऊन मोकळं होऊन जातो. आपली पोथी घेऊन यायची घरी. फक्त येताना कोणाच्या घरी जायचं नाही. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, कोणाच्याच घरी जायचं नाही. कोणी असो, मैत्रीण असो, बहीण असो, घरचे असो, दारचे असो, काही असो, आपले पाय केंद्रातून आपले झाल्यानंतर आपले पाय आपल्या डायरेक्ट घरी आले पाहिजे. आपली 7 दिवसाची केलेली सेवा, 7 दिवसाचं ब्रह्मचर्य पालन, 7 दिवसाचे प्रहरे, 7 दिवसाचं स्वामी चैत्र, 7 दिवसाचं संक्षिप्त गुरुचैत्र, 7 दिवस आपण वाचन केलेली जी सेवा आहे ते दत्त महाराजांना पोथीच्या स्वरूपात आपल्या घरी आणायचं. मी पण घेत नव्हतो पहिले केंद्रामध्ये, याच्यामध्ये ते प्रसाद द्यायचे, पण मी थोडा घ्यायचो, मी नाही म्हणायचो. कारण की माझे महाराज माझे घरी उपाशी, त्याच्यामुळे मी नाही म्हणायचो. आपली पोथी घ्या, उच्चप आपल्या घरी चाल. घरी आल्यानंतर आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवता येतो. कुलदेवता असेल, आपले गुरु असेल, ब्राह्मण जोडपा असेल, त्यांना घरी बोलवायचं, त्यांना नैवेद्य आरती, त्यांना भोजन असेल, किंवा ब्राह्मण नाही भेटला तर ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, अशा पद्धतीने आपण मठामध्ये, केंद्रामध्ये, मंदिरामध्ये त्या दिवशी 5 तारखेला त्या दिवशी मठामध्ये, केंद्रामध्ये कोणाच्या तुम्ही खाऊ नका. तुम्ही जर गुरुचैत्र पारण करत नसाल तर बिंदास खा. पण तुम्ही गुरुचैत्र पारण करत असणार तर त्या दिवशी तुम्ही फक्त शिऱ्याचा प्रसाद घ्या, साखरेचा प्रसाद घ्या, दर्शन घ्या महाराजांचं. महाराजांना म्हणतं, महाराज पोथीला नैवेद्य दाखवतो, मी घरी चाललो, बस. एवढं साधं आणि सोपं. आणि प्रत्येक केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्हाला सांगतील की शिऱ्याचा प्रसाद घेऊन डायरेक्ट आपल्या घरी जा. का बरं? कारण की ही केलेली सेवा आहे, सत्यदत्त पूजनाची जी सेवा आहे, ती सेवा आपल्या घरी गेली पाहिजे. आपल्या घरी गेल्यानंतर आपलं घर आहे ते चांगलं झालं पाहिजे, हे सगळ्यांचा उद्देश असतो. सगळ्यांचं सांगणं चांगलं असतं, पण काय होतं, आपण लक्ष देत नाही. आपण आपल्या याच्यात नसतो, आपण आनंदामध्ये असतो, आपण ऊर्जामध्ये असतो. मग आपल्याला काय वाटतं, कोणी म्हणतं बसा जेवायला, बसले जेवायला. अरे तसं नाही. ते खूप त्याच्यामध्ये जे तुम्ही म्हणणार, दादा मग केंद्रामध्ये खूप जण देणगी देता, मठामध्ये देणगी देता. जे देणगी देणार आहे ना, हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, कोण देतं, काय देतं, कसं देतं. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. म्हणून आपण आपली झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून आपण काय आहे, आपण केलेली सेवा आहे ना, सेवा करावी. आपण आपल्या घरी जाऊन नैवेद्य आरती करावी, प्रसाद घ्यावा, जेवण करून शांत बसावं. अशा पद्धतीने प्रत्येकाने करावं. आणि 5 तारखेला पोथी घरी नंतर नैवेद्य दाखवावं. नंतर ती पोथी चांगल्या ठिकाणी ठेवायची. पोथीला 4 दिवसाचा प्रॉब्लेम असेल, घरामध्ये नॉन व्हेज असेल, दारू असेल, सगळ्या गोष्टी असतात. मग ती पोथी चांगल्या ठिकाणी ठेवा. त्या पोथीला हात लागला नाही पाहिजे. कारण की ज्या ठिकाणी गुरुचैत्राची पोथी असेल त्या ठिकाणी भूत, पिशाच, बाधा, करणी अशा गोष्टी कोणत्याही येत नाही येत. काहीच येऊ शकणार पण नाही. तुमच्या घरामध्ये पण काही येऊ शकणार. म्हणून अशा पद्धतीने सगळ्यांनी करावं. मनामधले किंतु परंतु दूर करा. अशा पद्धतीने जे केंद्रामध्ये करत असेल त्याचा 5 तारखेला जे नियम आहे ते नियम आपल्याला 5 तारखेला पूर्ण रात्र पाळायचे आहे. लक्षात ठेवा, गुरुक्षेत्राचे जे नियम आहे ते 5 तारखेला पूर्ण रात्र पाळायचे. 5 तारखेला पण ब्रह्मचर्याचं पालन करायचं, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.